कोल्हापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी 2 बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली होती। या दोघींकडे बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्डही सापडून आलंय। कोल्हापुरात बांगलादेशी महिला सापडणं ही काही पहिलीच घटना नाही। यापूर्वीही उजगाव गांधीनगर इथं अशा घटना घडल्या आहेत। ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत घातक असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे। या नागरिकांना बांगलादेशातून इथं आणणारा सूत्रधार कोण, त्यांना पारपत्र कोण बनवून देतो, यांचे स्थानिक पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं। या शिष्टमंडळात हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अर्जुन आंबी, निरंजन शिंदे, ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपशहर प्रमुख शशी बिडकर, मनसेचे सुनील सामंत, अभिजित पाटील आणि रामभाऊ मेथे, अनिरुद्ध कोल्हापुरे, सुरेश यादव, शरद माळी, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांचा समावेश होता।